सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहेत. हे माझ्यासोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहेत आणि हे खूप उत्तम बिर्याणी बनवतात. बरं यांचा नंबर के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना क्या रिकम बाता कर रही है. वो मैं एक्सप्लोरर हूँ ना हाँ. तो मतलब जो भी मैंने देखी जो भी मैं देखो क्या देखो मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्याना प्रत्येक क्षण बंदिस्त करायला खूप आवडतं. अरे माँ असं मराठीत बोल ना. बावली खदान कैमरे में क्या कैद कर रहा. आँखिया में कैद कर जिंदगी भर यादें ताजा रहती. ये क्या ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता. दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा इसको. कोण घेऊन आले याला? उसको मारो गोली. और तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेरे को देर हो जाएंगी. तसलं काय सांगू नको मला. तू आधी हिला घरी जायला सांग. मी घरी जाणार नाही. अरे तुम्हारी औरत है तुम बोलो ना मैं कैसी. यार थांब ना, तू कळत कसं नाही तुला काय चाललंय रे तुझं. काय हा अरे नवरा बायकोचं भांडण म्हणजे केवढा नाजूक विषय असतो. हाँ. आता अलगद सोडावं लागतं. कुत्ते का गला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब भी. भाऊ हा. तुम्ही लय समजूतदार दिसताय हो. जरा समजावा ना त्यांना. अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार. तुम्हाला भाऊ म्हणलीस होय. ताई तू आता टेन्शन घ्यायचं नाही, मी सगळं बघतोय. ए भाऊजा आता अरे काय चाललंय. माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाहीस तू? कदम हा वर्ण बुक्की हानीन. उगा हिच्यावर जीव लावला. हिच्यावर जीव लावण्यापेक्षा भुईमुग लावला असता ना टोल नाक्याला खारेदाने विकले असते. आणि हे तर कोण फुसफुसतंय. मामा फुसफुसत नाही, मुसमुसतय. हा ते कोण मुसमुसतंय. धामण आली या गावात. आयो तेव्हा बापाला मी म्हणलं होतं तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. अरे वाकार नकार काहीतरी द्यायचं का नाही. हा स्थळ. मामा स्थळ म्हणजे स्थळ स्थळ असं स्थळ. मागे एकदा माझा भाऊ आला होता हो घरी. आमचं घर कसं लहान आहे ना तर त्यांना असं आमच्या पाया लागत असं घालून दिलं होतं हंतरून. हाँ ठीक है ना. रात्री झोपत त्यांनी क्लच दाबला. नमस्कार मंडळी. अन्न माणसाला जिवंत राहण्यासाठीची ऊर्जा देतं आणि हास्य माणसाला जगण्यासाठीची ऊर्जा देतं. याच ऊर्जेची अर्थात हास्याची उपासना करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद. हास्याची उपासना करणारे सगळे हास्य साधक त्यांची आजची दिनचर्या पार पाडण्यासाठी सिद्ध आहेत. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. यांच्या उपासनेला योग्य ते फळ मिळावं यासाठी त्यांच्यावर शुभेच्छापर शब्दांचा वर्षाव करण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्य रसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. आणि आजच्या भागात ऊर्जेची कसलीही कमतरता भासू नये यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, डाळ तांदळाच्या पुड्यांना धागा गुंडाळता गुंडाळता प्रेमाच्या धाग्यात गुंतलेला शंकर्या आणि त्याची प्रेयसी शितली यांची ब्रेकअप नंतरची गोष्ट आज आपण पाहणार आहोत, जी दाखवायला आपल्या समोर येतात अर्थातच हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. तो दुकानात आहे की नाही ते जाऊन बघून यायचं. हाय हाय. बर बर. लय दिसानी बघते ग माझ्या शंकर्याला. किती वाळलाय माझा शंकर्या. आधीपासून सुकडच आहे ते. सुकडा नाही, शाहरुख आहे माझा शाहरुख. असं त्याला जाऊन विचार काय. डिप्पी का ठेवला कोणता. त्या फिंद्रीचा. कोण फिंद्री. ती नकट्या नाकाची. म्हणजे तू. वा वा शिवाली वा वा वा. मी नाही ग, मग जिच्या
तिच्या गालावर खड्डे आहेत ना तिचा खळी नाही खड्डच कोणाची आहे ती त्याची मामी बहीण प्रिया का कोण आहे ती ही प्रियाचा डीपी ठेवलाय वळणानं. प्रकरण पुढपर्यंत लय ऍक्टिंग केली जाऊन विचार जा पागल आहे सोय आणि त्याने विचारलं तू माझी डीपी कशावरून बघते तर मी काय सांगू तू नाही असं काही विचारणार तू कशाला विचार करते जा की विचार. मी नाही जायची तू चल मी नाही तुला जाणार माहित नाही वय तुझ्या आणि त्या पाम्या पायी आमच्या दोघांचं ब्रेकअप झालंय जास्तीचं बोलती शिकली जास्तीची तू बोलतीयस हे सांगते तेवढं कर हाडे हाड ए हाड ए हाडे हाड हाड काय लागा दुकानात चिचुंद्र्या झाल्यात चिचुंद्री बोलतोय तुला कशाला चिचुंद्री म्हणीन मी हा. मला फरक कळत नाही वय चिचुंद्रीतला आणि घुशीतला घुस दिसते मी घुस दिसते मी ओय थोबाड पण ठेव तुला म्हणलंय वय मी घुस मग ठीक आहे हा. 1 मिनिट म्हणजे तू शिकलीला बोलला घुस अयो तुला घुस बोललाय शिकली घुसच आहे म्या घुस म्हटलं ना त्याच्या प्रेमात त्याला म्हणावं त्याच घुशीवर कधी काळी जीव टाकीत होतास माती खाल्ली म्या आता काय करणार बाबा एखादा माणूस काय झालं गेलं कृष्णा माईला मिळालं म्हणायचं आणि सोडून द्यायचं काय काम आहे ती बोला नाही तर निघायत ना ए नाही म्हणजे ते आपलं काय ग हा तूर डाळ पाहिजे होती अर्धा किलो काय पाहिजे तूर डाळ नाही तुरडा संपली किती खोटं बोलशील ती काय पोत भरून आहे की तूर डाळ माग दे की त्यातली अर्धा किलो नाही द्यायची सुशोभीकरणाला ठेवली त्याला विचार काय विचारू प्रियाचा डिप्पी कशा पायी ठेवला आणि जर त्यानं मला विचारलं तू काय विचारती तर काय बोलू विचार ना जा की माझ्यासाठी एवढं नाही करू शकत वय तरच होतोय मला इथं जा विचार वा वा हात काढ हात काढ चॉकलेट घ्यायचं नाही तू सड्यासारखं कशाला वागवतोयस रे आधी आम्ही आलो की कसं चॉकलेट द्यायचं तू स्वतःहून इसरला सोयी सगळं मागचं घे चॉकलेट 2 घेऊ एक घे घेऊ दे की 2 एकच घ्यायचं त्याला म्हणावं शितली बी आहे तर तिला बी आवडते ती चॉकलेट अरे बापरे तिला क्या बात है गावचा भंडारा इथं गावचा भंडारा आहे का कुणी बी याचं चॉकलेट खायचं मेहनतीचाही चॉकलेट महागा मोलाचा आहे नाही मिळायचं असं नको बोलू रडते ना असं नको बोलू असं नाही बोलावं रडू दे की हे मला काय फरक पडतो माझा आणि तिचा संबंध संपलाय तिनंच म्हणलं होतं का नाही ब्रेकअपच्या टाइमला आता तुझा माझा संबंध नाही म्हणाव निघा की मग आता निघा माझा काही संबंध नाही निघा 1 मिनिट जास्तीचा बोल नको जातोय हा, जा. आम्हाला पण काही हाऊस नाही त्या दुकानात मला पण थांबायचं. हाऊस नाही निघ निघ त्याला विचार त्या झपरीचा डिप्पी कशा पायी ठेवला मरती क्या बात है यार वा ए शंकर्या तू त्या प्रियाचं डीपी काढून ठेवला र मला ज्याचं पाहिजे त्याचं डीपी ठेवीन मी आता आहे का नाही फ्री बर्ड आहे हा बरं आहे मग त्याला विचार फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पायी पाठवले फेसबुक वर प्रियाला हार्ट कशा पायी दिले रे तू मी? हा? आता काय गड्या माझा हार्ट हाय मी कुणाला बी मी कुणाला बी देईन माझा हार्ट माझं हाय बाबा सगळं बरोबर आहे त्याचा हार्ट आहे ना आता फ्री बर्ड आहे म्हटलं कोणाला बी द्यायला पाहिजेच की नाही त्याला चालतंय असं त्याला विचार ए शंकर्या तुमच्या तर आता कबूतर आहे होय मी तुमची
त्याला विचार. वा वा. कशाला मला फडफडवताय एवढं जर असेल बोला एकमेकांशी तुम्ही. मला नाही बोलायचं कुणाशी. हा, आता सांगतोय. ए शिवले, लक्षात घे. काय आहे मी आता सांगतोय. अभी मैं आजाद परिंदा हूँ, ये किराने माल के दुकान का दुकानदार हूँ, और ये दिल बेच के दिमाग लाया हूँ, ये साल शादी भी करने वाला हूँ. तू लग्न करणार आहेस. लग्न करतोयस तू बाबा. तू लग्न ए, करणार आहे. शिवले तू आणि अजून कुठून तरी आवाज आला. एवढं का बोलताय? एवढं काय लुक नको एवढं काय? शंकरा असं नको करू. सगळी करते ती लग्न, मी हे पण बघ, करणार. शितलीवर लव आहे ना तुझं. छे, 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 हाड, हाड, हाड. काय लव बिव नसतंय गे, हे सगळं बघ, झूट आहे. काय तुम्ही नसतं. जन्मांतन जे बोलता येत नाही ते हाय वय माझं. हाड. त्याला विचार ती प्रिया ह्याला कशाला कमेंट करती. हा, मग ती नाही तर कोण करणार? आणि ती पण होणाऱ्या नवऱ्याच्या पोस्टीवर कमेंट नाही करणार तर कुठं करल? इथपर्यंत पोचलं आहे प्रकरण. म्हणजे काय? म्हणजे एवढं जुळलं यांचं. आता जुळायचं काय शिवले? काय माहित कुठं आवाज येतो, पण तुला सांगतो जुळेला तर जमाय ग. घरचंच आहे ना, मामाची पोरगी आहे. लय गुणाची आहे ग, लय गुणाची आहे. आणि कसं धंद्यातलं सगळं कळतंय. दुकानावर बसली ना व्यवस्थित हिशोब करते बघ. हा, मग साधी पोरगी आहे वय. लय गुणाची आहे, लय गुणाची. गाय हाय गाय. म्हैस असेल एकदा बघ. म्हैस असतील बाकीच्या, मारक्या म्हशी असतील, डुचक्या म्हशी असतील. जास्त बोलतोयस आता. माझी प्रिया तर गाय हाय बाबा. हाय शांत स्वभावाची हाय. एका पुरुषाला अजून काय पाहिजे असत? शांतता. नको. नाही तर बाकीच्या बाबा 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 नुसत्या भांडकुदळ. असलं नको आपल्याला बाबा आयुष्यात. भांडकुदळ काय? भांडकुदळ नाही. भांडकुदळ आहे. भांडकुदळ आहे. कोण आहे रे? कोण आहे? भांडकुदळ आहे. मी मारते बाई तुला. मी मारते म्हैस आहे बाई. मी आहे ना. भांडकुदळ आहे. मी तुझ्याशी शादी बांधले रे. शिवले शिवलं काहीतरी आलं ग. अरे हे तू काय? अगं माझे बाई हे बघ. भांडकुदळ म्हणलं मला. तुझा जेवढा जीव आहे ना त्याच्यावर त्याचा पण आहे तुझ्यावर. नाही नाही, माझा कुणा जीव बिव नाही. होय होय बोल. नाही हाय तर नाही हाय. उगा हिच्यावर जीव लावला. हिच्यावर जीव लावण्यापेक्षा भुईमुग लावला असता ना, टोल नाक्याला खारेदाने विकले असते. कसं बोलतोय. शंकर्या शंकर्या ए शंकर्या अरे शंकर्या शंकर्या काय मामा? आहा, काय कसाव हाय? हा? एकदम कडक इस्त्रीचा जब्बा घालून कुठं निघालाय? तालुक्याला चालू आहे. हा. माझ्या पुतणीचं लगीन आहे. होय. हा. आणि हिथं कोण फुसफुसतय? मामा फुसफुसत नाही मुसमुसतय. हा, ते कोण मुसमुसतय? धामण आली या गावात. आयो शिकल्या काय झालं ग? ते पायाला ठेच लागली पायाला. ते म्हणून रडते. डोळ्यातून पाणी आलं पोरीच्या. अरे काय कळतं का नाही तुम्हाला? बरं ती जाऊ दे. तेव्हा बापाला मी म्हणलं होतं तुझ्यासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. अरे होकार नकार काहीतरी द्यायचं का नाही? हा स्थळ. मामा स्थळ म्हणजे? स्थळ स्थळ असं स्थळ. ए पोरी तुला सांगतो अरे पोरगा एक नंबर आहे. अरे यार, असा एक नंबर हिरो आहे ना. ते म्हणतोय हुंडा नको, नुसतं म्हणतोय नारळ आणि पोरगी द्या. त्याचं ते मंगळसूत्र करतोय ते. क्या बात आहे. एक नंबर आहे. क्या बात आहे. म्हणजे हे स्थळ आले होय? हा मग काय? ठीक आहे. एक काम करा मामा. हा त्यासनी शितलीचा होकार कळवा. ए, 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 अरे तुला काय झालं हुसकायला? अरे तुला सांगतो शितले एक नंबर पोरगा देखना चिकनाय. असं रांगड गडी आहे. ह्याच्यासारखे दोन शंकरे हातात घेतात आणि असं बंडल मारतात. हे पाहूया. बंडल नाही मामा. डंबेल
अरे भावना समजून घे माझ्या. समजली आणि 2 हातात 2 शंकऱ्या पकडते म्हणजे त्यांना बंडलच मारलं पाहिजे. हा, मग तुला सांगतो अयो राजवाडा आहे नुसता 8 खोल्यांचा वाडा आहे 80 एकर जमीन आहे बागायती. 80 एकर. तालुक्याला ट्रॅक्टरचं डीलरशिप बी आहे त्याच्याकडे. बाबो. ठीक आहे अजून काय मामा. पाहिजे अजून तर कळवूनच टाका तुम्ही त्यांना. हा होकर कळू असला हो का काय काय येडी आहे का काय काय झालं असं एका फटक्यात कोणी होकार कळवतं अरे फटक्यात कुठं 1 महिना झालाय सांगितलंय बापाला होय. जेव्हापासून शिकलेचा त्याने फोटो बघितलाय येडं झालंय पोरग बापाने ट्रॅक्टर काढलं का नाही त्याच्या मोहर आडवं पडतंय म्हणते शेतली बरोबर लग्न करा नाही तर हिथून वर घेऊन जा. ते पोरगं एवढं जीव टाकते हा, म्हणजे काय मग मामा तुम्ही त्यासनी होकर कळवूनच टाका. नाही 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 गप घे. नाही नाही तर काय पाडा कशाला म्हणतो नाही नाहीचा नाही नाही मामा मामा हा, काय मामा काय? काय करताय काय फोन लावतोय खुळबिळ झालाय का काय मामा हं? कुठं चाललाय तालुक्याला चाललाय ना हा. लग्नाला हो. एसटी चुकली तर अयो मग नाही, नाही. परत या बघा मामा हा, हा. पुढचे 4 तास तालुक्याला जायला एसटी नाही पुतणीचं लगीन आहे मग जा बरं कळतो हा, हा, एक नंबर हा, अगं, थांबा. थांबा. मामा कबूल आहे कळवा कबूल आहे म्हणून. बोलाय का ए सुटले ओय सानिया इकडे ये. ओय सानिया कशाला पोटात दुखतय तुझ्या माझ्या कशाला पडतो तुझे संबंध तुटले होते ना इस रूट की सभी लाइनें व्यस्त होने वाली है रे बाबा. बाबा शीतले नवरी होणार आहेस तू लवकर. अगं बाई हे शीतले करवली होणार आहे मी. करवली नाही मरवलीस तू थांब शिकले काय करते तू हा येड लागलं होय तुला त्या पोरासाठी मला सोडणार आहेस होय तू वाऱ्यावर हा? लांबू अपवित्र आहेस तू मी? डीपी ठेवलायस त्या पुरीचा. डीपी ठेवला म्हणून लांब ऐ लांब राहा. नको की करू लांब हात नको लावू नको मला. की करू. हात नको लावू मला. हात नको लावू मला. हात नको की, लावू. नको की. मला हात लावू नको. ए शिकले तू त्या पुरीला हात पाठवलीस तू अपवित्र आहेस. ऐकी हार्ट नाही पाठवले फेसबुकचा नवीन ऑप्शन आहे येतंय हार्ट आपोआप खट्ट बोलतोय. खोटं बोलतोयस तू सोड मला. नाही गे तिला ऑनलाईन हार्ट पाठवले तुला खरं खरं दिलंय की तिचा डीपी का ठेवलाय माहितीये का डीपी बी कसला गे स्टोरीला ठेवलाय फोटो कारण बर्थडे आहे तिचा आता हे बघ स्टोरी आहे वाच काय लिहिलंय मेरे मामे बहन का बर्थडे मला बघ बघू. गप घे मारायली ती मध्ये मध्ये ऐक ऐ मी उगा आपलं नाटक करत होतो ग चिडवत होतो तुला डिवचत होतो माझा अजून तुझ्यावरच प्रेम आहे ग तुझ्या बगर दिस नाही जात माझा रात्रीची लय आठवण येते आणि तू असं करते होय ऐक की नको की कळवू होकार हा नको की कळवू माझं लय प्रेम आहे तुझ्यावर खरं शपथ ऐच्यान आणि तू नाही भांडकुदळ तू नाही भांड मग अशी म्हणलंस मला पण गावच्या पुरी आहेत भांडकुदळ म्हैस म्हणलंस. नाही तू गाय आहे माझी आणि तू बैल. हाय हाय मी बैल हाय माझ्या बायकोचा बैल आहे चालते की मला हा? खरंच तुझ्यावर लई प्रेम आहे ग माझ्या दुकानातल्या वजन काट्यावर माझा जेवढा विश्वास नाही ना तेवढा तुझ्यावर विश्वास आहे माझ्या दुकानातल्या आंबे मोराला जेवढा सुवास नाही ना त्याच्यापेक्षा जास्त माझ्या हृदयात तुझा सहवास आहे शिकले तुझ्या माझ्या प्रेमाचा हाच तर प्रवास आहे सॉरी कंटिन्यू. शिकले हाय की आय लव पुढे मी ठेवलंय मध्ये येऊ नको हा मी आता एकदम मनगट्ट कर बरं का फायनलचं विचारतो एकदम फायनलचं
लग्न करशील माझ्याशी? वाई बोल. चितले. बघल की कोणीतरी बघू दे, सगळ्या गावान बघू दे. माझं आणि शितलीचं आता परत जुळलंय. अय शान्या, जुळलं नाही आहे. तुमचं उसवलेलं या शिवलीने शिवलाई. क्या बात है, लवली परफॉर्मन्स, क्यूटी पाय, मस्त. सिद्धू कसं वाटला? रोमॅन्टिक सिनेमाचा ब्लॉकबस्टर एपिसोड मी आता पाहिला. क्या बात है, क्या बात है, आउटस्टँडिंग, मजा आली. ये बात सिद्धू. सई. शितली आणि शंकराच्या रूपात हीर आणि रांझा मिळतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आला ना की तुम्ही आम्हाला वश करता आणि त्याला 4 लावतो हा माणूस. Yes. आणि रोमॅन्टिक जॉनर असला की आमिर इज फ्लाइंग इन दी एअर. अमेझिंग, फार मजा आणली. क्या बात है, बढ़िया परफॉर्मन्स गाइस. मंडळी, करोडो रुपयांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस असोत किंवा 12 कोंबड्यांसाठी चाललेल्या क्रिकेट मॅचेस, फिक्सिंगचे प्रयत्न सगळीकडे होताना दिसतात. बघूया अशीच एक मॅच जी खेळायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवले हास्य खेळाडू. कोकण आपला तसा. नमस्कार, मी कॉमेंटेटर तुमचा सगळ्यांचा स्वागत करतो कोंबडी चषक 2022 मध्ये. तर हा अंतिम सामना जो जिंकेल त्यांना मिळणार आहेत 11 कोंबड्या. आणि समोरासमोर 2 तुल्यबळ संघ, 11 बाबूराव झिंगे झिंगे विरुद्ध सुपळवाडी परसव टीम, सुपर टीम. आणि या रोमांचक सामन्यात शेवटच्या षटकात 6 चेंडूत 2 धावांची गरज अरे बापरे. आहे. आणि सुप्टी संघाचे 2च गडी शिल्लक आहेत. नॉन स्ट्राईकला आहे सुप्टी संघाचा कर्णधार सर्वे सर्वा पशा खांडेकर. उभा आहे सचिन सारखा, हेअरस्टाईल केली आहे MSD धोनी सारखी. आणि दिसतोय फुगत घातलेला संजय दत्त सारखा. वलपडून गाडी आणि त्याची साथ देतोय स्ट्राईक वर आहे. स्ट्राईक वर आहे तो माणूस काय महत्वाचा नाही आहे, कारण पहिल्याच पानावर त्याची गटली विंगेत आहे. मी तर म्हणतो कटआउट लावला असता तरी चाललेला. तर आता हा रोमहर्षक सामना सुरू होतोय. ओ भोजनेनू, या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतात ओमकार भोजने. भोजनेनू, त्याला या ताबा घ्या तुमचा. माझा संपलेला आहे. झाला ताबा घेतलेला आहे. बरं चला बॉलिंग कोण करतोय? मी आणि गोलंदाजीसाठी आलाय 11 बाबूराव झिंगे झिंगे यांच्याकडून गौरव मोरे. या अंपायर राईट आर्म ओव्हर द विकेट, काय समजली? या अंपायर राईट आर्म ओव्हर द विकेट, काय समजली? बाय घे. या ठिकाणी आता 2 सामने बघायला मिळणार आहेत. एक क्रिकेटचा अंतिम सामना आणि दुसरा गौरव मोरे आणि कोकणी भाषा यांच्या पकडापकडीचा सामना. रम्या वसाडा जो बॉल फेकून मारेल ना गोल गोल विरजेल जमायला. घेतलाय तो गोल. काय समजलं? राईट आर्म ओव्हर द विकेट. अरे न्यालास तू राईट आर्म ओव्हर टाक नाही तर आयटम ओव्हर टाक. टाक 2 रन मारतो बघा आमचा चिकना कसा. चल हे वसाड्या जिंकण्या फास्ट टाकू की स्पिन टाकू रे?
અંડરઆર્મ નાખજે અંડરઆર્મ આ બોલર મને ઓળખતો નથી એને ખબર નથી મારી બેટિંગ તું હવે જો કેવો શોટ મારું છું જો શું થયું શું થયું ના શી થયું गुजराती माणसांनी कोकणात पण जागा घेतला नाही बरं. या सगळ्याचा सिम्बॉलिझम म्हणून हा गुजराती बोलतो असं तुम्हाला वाटलं असेल तर तसं नाही आहे याला कोकणी भाषा येतच नाही त्यात ती आधीच गौरवच्या ताब्यात दिलेली आहे काय रे? ए खायू खेळ आता याला 2 रन हवेत चिकना 2 रन हवेत 6 चेंडूत 2 धावा बॉलिंग घाबरला मुंतात टाक जातोय बघ बॉलिंग मार्कवर आहे गौरव मोरे राईट ओव्हर पंचांच्या डाव्या बाजूने टाकतोय चेंडू काय तिकडे काकासला भेटायला चाललायस बॉल इकडे लांबडा मारसो एमना मिस कोणाला खेळायला घेऊन आलाय याला खेळणार हा कसा आवडत आता बघ तुम्हाला नाही कळत काय तुम्ही आमच्याच वाडीत ना आपली पोरा एक आउट चालला ते मग आऊट होतात तर मग मी आऊट नको देऊ मी लव खेळणार वाईट खेळायचा पण एवढा जमत नसेल क्रिकेट तर घरी जावा तुम्हाला कोयबा आणून देतो खेळणार क्रिकेट घरच्यांनो असं काय करता काय? हा, आपल्या वाडीतली पोरं आउट होत मग ताच मी सांगतोय. सगळा तुमच्या हातात हा काय दिलं वय माझ्या हातात त्यांच्या हातात बॉल आहे तुमच्या हातात बॅट आहे माझ्या हातात काय दिलं वय घरच्यांनो, काहीतरी करा मी केल्यावर मला देणार आहो काय रे काहीतरी करा तुम्ही जिंकलाव की ते कोंबड्या घेऊन जाल मिरवत मला काय देणार आहो तुम्हाला कोंबड्यांची अंडी देता सगळी अंडी घ्या अंडी देणार आहो मला अरे खोराड्यातनं कोंबडी बाहेर आल्यानंतर तिच्याकडे लॉलीपॉप म्हणून बघणार तुम्ही अंडी देत पण त्या कोंबड्या जिथे ठेवणार आहो काय हा जिंकला का आपण घेऊ बाजार 2 कोंबड्या तुमका देतो बस आता तरी बोला 5 दे चल तुझा माझा नाही 5 दे दंडन पण आता सांभाळून तू घ्या आता फक्त बघ भोजने काय करतो आता बघ आणि ते मध्ये छोटस स्किट झाल्यानंतर सामना सुरू होतोय आणि आता येतोय सुट्टी संघाचा शेवटचा गडी आता याला काय म्हणावा बॉलर म्हणावा बॅट्समन म्हणावा की रिजेक्ट झालेला विषय म्हणावा जाऊ दे नाव आहे तेच घेतो कारण विशेषण सापडत नाही तर मैदानात येतोय बेटकरांचा श्रम्या घाबरू नको मेला सगळा तुझ्या हातात आज शेवटचा खेळाडू आहेस तू ए पश्या खेळेल काय हा बघ खेळशील काय खेळायला प्रॉब्लेम नाही तसा नांगराचा दांडकू धरलाय मी पण हा विषय थोडा वेगळा आहे कांडेकरा मला सांग कसं धरायचा ती मेफल कुठनं नाही तर काय खुटा खाली राहायचा आणि कंदाल व्हायची ऐन टायमाला आणि तसं काय नाही आहे नंतर माझ्या नावाने मीटिंग नको भावकीत ह्या अशा लोकांना खेळून मला तू कोंबड्या देणार आहेस आग लागली आहे तोंडाला नाही ती हा सांगत होतो मला घे म्हणून आता बघ काय ता अरे त्याची डुक्कर रिक्षा आहे हा. आम्ही सगळे त्याच्या रिक्षात नाही येतो म्हणून घेतलंय त्याला त्या रिक्षाच्या नादात कोंबड्या दिल्याचं काय मेला हे बघ श्रमेश बाकी सगळा मरू फक्त टच कर निप्पल हा नाही ताकदलं पण टच कुणाला करायचा आहे आयसीच्या भावाला टच कर टच कोणाला करायचा आम्ही याला काय तो अरे अंपायर त्याची गर्लफ्रेंड बोलली यो टच करत नाही म्हणून तू स्वतःला शाना समजतोय ना काय रे याला शाना समजू नका एका बोटीत सगळ्या भाषांना बसून त्या बोटीला भोग पडून पलतो की ना बघा नंतर समजून ठेवा याका समजून ठेवा सांगितलंय मी त्याला पण सांग बोलायचं नाही प्लेयरने एकमेकावर स्लेक्सिंग करू नये मेल्या स्लेक्सिंग नाही स्लेसिंग बोलतात त्याला चला सामना सुरू करा 5 चेंडूत 2 धावांची हे भावा फक्त टच कर निप्पल बाकी मी संपवतोय राईट वर मारा करेल गेला घाबरत नाही चेंडू टाकलेला आहे चल जिंके
झालं आशी आशी नाशिक नाशी आर्चिस आशी माचिस माचीस शिफ्ट शिफ्ट होती 700 पॅकअप गॅरंटी नाही पॅकअप हो अंपायरांनो कॉमेडीची गटली बांधल्यानंतर ही कसली शिंक आहे ती सांगा आता. नो नो काल मी त्या महालावर मासे पकडायला गेलेलो ना तर चारी बाजून पाऊस सगळं भिजला त्याच्यामुळे शिंका सुरू झाल्या असे ना चला बॉल टाका ओ बॉल अरे टाका एक मिनिट बॉल काढा का अरे आऊट झालाय तो हलाव नाही कॅच पकडला सावत्यान आता बॉल धरलाय कंदी कंदी म्हणजे मी नाही बाबा बघितला अरे मी त्या शिंकत होतो त्याच्यामुळे मला लक्षात नाही पण आणि मी बघितलेलं नाही चला टोटल बॉल टाका पण नाही नाही कॅच पकडला नाही आहे मी प्लेअर स्वतः सांगतोय मी सांगतो वसाड्याचे आऊट आहे प्लेअर स्वतः बोलतोय कॅच पकडले. मी स्वतः बघितलेलं नाही त्याच्यामुळे मी आउट कसा देऊ बरोबर आहे अंपायरने बघितलं ना आउट कसला अरे सरळ चिडता तुम्ही लोक काय तू माझ्यावर आरोप करू शकत नाहीस कसं काय ह्याला काय तर सांगा ए अंपायर वर गैरवर्तन करायचं नाही. अंपायर बोललाय ना फायनल. अरे वसाडा आऊट आहे ना हा जोपर्यंत मी बघितलेलं नाही तोपर्यंत आउट येणार नाही 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 मी लक्षात त्यांना ठेव, सांगत बाबा. होतो मी आऊट झालोय पण ते ऐकत नाहीयेत त्या बघ, अहो, बघा. तसं player चं out असतं. आता बोल आता कोणी काय सांगू दे मी अंपायर आहे ना हा सगळं मला नियम माहित आहेत कळलं असं काही लिहिलेलं नाही आहे माझी विवेक बुद्धी मला सांगेल तेव्हा मी सांगणार कळलं सगळं समजलं हा, मी चला, खेळतो. चला, चला, खेळ सुरू आहे. सुरू करा. सगळा मुद्दाम चाललाय शांतपणे बोल तू. हा? शांतपणे बोल तू हे दे बॉल दे टाक टाक बॉल दे असं गौऱ्या. तू बघितलं ना? बाहेर नको. आता बघ तू पुन्हा एकदा गौरव ए, मोरे मारल. बेकार! तू गेला आता आवाज चढू नका आधी सांगतोय मी काय म्हणते ते? सगळ्या भाषांचा मावा करून थुकायचा बाकी राहिलास फक्त तू लय मोठा शाळा म्हणतोय हा? लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे नाहीतर वैभव दादाला मटेरियल मिळेल. गौऱ्या, बिंदास. हे बघ, घे. काय? मी रनअप घेतला हे बघ उडी मारली हे बघ हे बॉल टाकला बघ आउट आहे अरे लेस बांधू दे आउट आहे हे भोंजानू अरे लेस बांधू दे वसाडा जिंकायचं नाही आउट आहे वसाडा बघ अरे स्टॉप लावलं नाही भोंजानू आउट आहे अरे लेस बांधू दे थांब. अरे तिकडे बघ आउट आहे यार भोंजानू तिकडे बघ ना ओके. चला खेळा हा, चला 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 बॉल टाका अरे आउट होता अरे आउट आहे ना भोंजानू हिट विकेट आहे तो अरे कधी बसला आउट आहे करता आपण मला दिसत नाही कसा भिकाऱ्या बक्षीस दिसल ना म्हणजे हा इकडे काय करतो खाली बसून तर माझ्या सॉक्स मध्ये काहीतरी हुलहुलला म्हणून खाल्ला काय होईल बोलला काय नाही उघडून बघितलं तर आतमध्ये माझी करंगली दुसऱ्या बोटाला घासत होती चिडतात खेळ, चला पटकन खेळा साड्या तुम्ही बघितलं नाही पण माझ्या फलकुटने तुला आधी दांडकी- सांगते, socks मध्ये त्या बघ, त्या बघ. मी तुला हे बघ हे सांगते तुमचा player. काय बोला बोल परत बोल. ए, पैसे ये त्याला सांग नीट खेळायला नाही तर कोंबडी वाढेल ना, लक्षात ठेव औषध खावराने चिटिंग चालू आहे काय? हा बोला कोंबडी वाढेल म्हणून मी ऐकलंय हे कानावरची झडपा बाजूला काढ थंडी वाढेल म्हटला जास्त उशीर केला होता कोंबडी वाढेल काय वसाड्या मला कोंबडी आणि थंडी मधला फरक कळतो समज काय रे फरक हा आणि तू जास्त- इकडे तू तू ना तुझी ना ठीक आहे ठीक आहे बघू कळला ना मॅच संपू दे फक्त तू बघ फक्त. तू आणि मी आहे तू बघशील ह्याला सोडायचं नाही जाऊ दे गौऱ्या, टाक. याला सोडता मी चल चल वसाड्या- टाक लवकर झपरी आहे. चल चल हा? आणि लक्षात दोन- ठेव. अरे वसाड्या काय समजली तू पण लक्षात ठेव दोन धावांची गरज. गौरव मोरे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर माराकडे 7-8 पावलांचा रन अप. गौरव मोरे पंचांना क्रॉस केलेला आहे. चेंडू टाक. अकरा बाबूराव झिंगे झिंगे अकरा बाबूराव झिंगे झिंगे आउट बॉलच टाकला आउट कसला ता नाही तू आउट झालास मी कसं काय आउट झालो तू स्टम्पच्या बरोबर मध्ये मी होता याला खाली उभारून कसं मी होईन आउट तू स्टम्पच्या मध्ये होतास LBW झालास खाली राहून कसं LBW होईल झालास पण पण काय केलंस हा खरं सांग काय केलं बघ काय केलंस काय नाही केलं तुम्ही मला 5 कोंबड्या देतो बोललो ना ते म्हटलं जिंकलो का 11 कोंबड्या घेऊन जा आणि वरती एक तुरेवाला कोंबडा पण देणार म्हटलं बेटकर रिक्षा काढ कुठे जायचं याचा तुरा ठेचायचा आहे हो खांडेकर अहो, अख्खी मॅच कोंबड्यामध्ये गेली
ह्याला पण घ्यायची पण अंडी फोडायची क्या बात है, काय रंगला सामना, वा हुजूर, मस्त. सिद्धू, सामना तर बहारदार झाला, रंगतदार झाला, इंटरनॅशनल मॅचचा फील होता आणि माका लयच आवडला. म्हणजे मी पण कोकणातलाच आहे आणि ही भाषा जेव्हा जेव्हा ऐकतोय, घराकडे कमी बोलतोय, पण जेव्हा जेव्हा ऐकते माका लय बरं वाटतं. आणि तुझी कॉमेंट्री यार कमाल होती यार. ते 2-4 गोष्टी तर धमाल होत्या, कॉन्सेप्ट मस्त होती आणि ओव्हरऑल खूप एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. मजा आली. बहारदार, क्या बात आहे. सई खमंग परफॉर्मन्स होता. प्रत्येक टीम मेंबर तोडीस तोड होता. गौऱ्या, मला असं वाटतं की कुठल्याही भाषेतला कॅरेक्टर पहिली 7 वाक्य असतं, नंतर नंतर फिल्टर पाडा. पण गौऱ्या, तुझ्या बिनधास्तपणाला आणि तुझ्या या ॲटिट्यूडला माझा सलाम आहे आणि तोच ॲटिट्यूड मला खूप आवडतो. फार मजा आली तुला असं बघताना पुन्हा एकदा आणि बोलताना सुद्धा. कडक परफॉर्मन्स. मंडळी, एखादी चांगली सवय प्रमाणाबाहेर होऊ लागली की तिचा सुद्धा एखाद्या व्यसनाप्रमाणे त्रास होऊ लागतो. हीच गोष्ट विनोदाच्या माध्यमातून हसत हसत सांगायला आपल्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ओ, थांबा थांबा. ओ, जायला कोण आला आता रानरेडा? बाय, अरे काय मेंदू डायला तुझा? आत्ताला का काचकीनी ब्रेक दाबला नाही तर गेली असतीस टायरा खाली. कलिंगडाचा चिकू झाला असता. आईला हिच्या. अरे बाप. गाडी का बरं अडवली? अडवली म्हणजे मला जायचंय म्हणून अडवली. नाही नेणार. नाही नेणार म्हणजे ए मान्या, गाडी का थांबवली? हो, गाडी फुल आहे. फुल आहे. गाडी फुल आहे. माग तर गाडी रिकामी आहे पूर्ण. उगा आपलं फुल आहे काहीतरी. काय अर्धीच माणसं न्यायला सांगितले. कोणाची एवढी गाडी? माणसं घेऊन जातो आम्ही. हो, मग टपाव बसून ने हो मला. का चेपवायचे वे टप? हो. मग मांडीव बसीन तुमच्या. मांडीवरच चपणार आहे. मान्या, लय बोललो अरे काय? बाईचं लयच अर्जंट काम दिसतंय. चला लोक. कदम काय अर्जंट काम नसते वया बायकच. ह्यांना काय काम नाही तेव्हा. याच्या आईला सणासुदीला तिकडं आईकडे जाते ती माहेरी. हा. बरं गेल्यासारखं वयाचं राहायचं ना 2-4, 7-8 वर्ष. कशाला आली लगेच? मी कशाला राहू माहेराला एवढं? मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. अयो, नवऱ्याची लयच आठवण येते बाईला. काय नवऱ्याची आठवण येत नाही? नवऱ्याला सुखानं जगूच देत नाही ते असल्या बायका तर. ए, तुला कसं माहिती रे मान्या? माझी बायको आहे. वहिनी, अयो थांबा वहिनी. नाही तुम्हाला ओळखलं नाही. अहो लागणार किती तुम्ही शिडशिडत होता. होय तर. आता शिड केवढं फुगले. नाही अहो लग्न केवढं मानवले तुम्हाला. होय. टेन्शन घ्यायचं नाही. चला चल. स्पेशल सीट देतोय तुम्हाला. पेशल काय या इकडे पुढे या. काय झालं? काय पेशल सीट? वहिनी आहे ती. काय पेशल सीट बिडी मिळणार नाही. ही बाई जर गाडीत बसणार असेल का नाही तर गाडी पुढे नेणारच नाही मी. मी याच गाडीत नाही येणार. पण मी गाडी नेणारच नाही ना पुढं. अरे ओ दादा दादा, काय तुम्हारे बातों के चक्कर में मेरी परेशानी हो जाएंगी. काय झालं? मैं तुमको बोलता हाँ? मेरी है ना दूर की साली है, अमन लेकिन मेरे दिल के नजदीक है उन्हें. अमन तो उसका निकाह है. अमन और काजी साहब है ना वक्त के बहुत पाबंद है. अमन वो टाइमो टाइम शादी लगा देते उन्हें. अरे ये क्या? नाही ते डाग लागला होता माग काळा म्हणून पुसलं ते. गलत जगह पे पोछा मार रही तुम्हारी और. असं होतं काय कळलं तुम्हाला? तो उन्हों काजी साहब है ना वो टाइमो को शादी लगा के निकल जाते. हा मग अरे काय मग लावला तुम्ही? मला तिकडे जायला उशीर होतो. मग गाडी काढा. मग हिला सांगा घरी जायला. मी घरी जाणार नाही. हा? ही बाई जर घरी गेली की नाही गाडी अशी भोंगाट पळवत निघतो की नाही कुबुले कुबुले म्हणायच्या आधी गाडी डायरेक्ट मांडवात. नहीं देखो मजाक नहीं कर रहा मैं. पाल्टी वहाँ है ना, मैं दावत खाने को नहीं जा रहा, दावत बनाने को जा रहा.
म्हणजे वो जो साली है ना उसका जो शक्करपुड़ा था ना तब मैंने ऐसी लजीज बिरयानी बनाई थी ना काय सांगते सब लोगों ने ऐसी उंगलियां चाट चाट के बिरयानी खाई थी बोले वो शोहर चेंज होगा चलेगा लेकिन बिर्याणी वाला चेंज नहीं होना तेवढा आहे तेवढा आहे त्याच्यामुळे मी सगळा सामान घेऊन चाललो आहे तिथे टपावर आहे ना चावलची बोरी आहे हे बघा इकडे मसाल्याचा डब्बा सुद्धा मी आणलेला आहे आयो हॅलो गाईस तर आपण आले सुंदर अशा निसर्गरम्य ठिकाणी आणि आमची बस इथे नुकतीच थांबलेली आहे. हे माझ्यासोबतचे सहप्रवासी आणि मी असं ऐकलं की हे खूप उत्तम शेफ आहेत आणि हे खूप उत्तम बिर्याणी बनवतात. बरं यांचा नंबर के बॉम्बिल तेरे कान के नीचे ऐसी नेचर बजाऊंगा ना क्या रिकम बात कर रही है वो मैं एक्सप्लोरर हूँ ना हाँ. तो मतलब जो भी मैंने देखी जो भी मैं देखो क्या देखो मत म्हणजे मला प्रवास करताना माझ्या कॅमेऱ्याना प्रत्यक्ष बंदिस्त करायला खूप आवडतं. अरे मैं असं मराठीत बोल ना बावली खदान कैमरे में क्या खरीद कर रहा आँखिया में खरीद कर जिंदगी भर यादें ताजा रहती ये क्या ये मोबाइल का बटन दबाया सब डिलीट हो जाता दादा इसको अंदर बंदिस्त कर जरा इसको कोण घेऊन आले याला उसको मारो गोली और तुम्हारे मियाँ बीवी के झगड़े में है ना मेरे को देर हो जाएंगी तसलं काय सांगू नको मला तू आधी हिला घरी जायला सांग मी घरी जाणार नाही. अरे तुम्हारी औरत है तुम बोलो ना मैं कैसी ए यार थांब ना तू कळत कसं नाही तुला काय चाललंय रे तुझं काय हा अरे नवरा बायकोचं भांडण म्हणजे केवढा नाजूक विषय असतो हाँ. आता अलगद सोडावं लागतं. कुत्ते का गला दबाने के बाद जैसी आवाज आती वैसी आई अब भी ए, भाऊ हा. तुम्ही लय समजूतदार दिसताय हो जरा समजावा ना त्यांना. अरे हे तर कोण आहे ह्या एरियामध्ये माझ्यासारखं समजूतदार तुम्हाला भाऊ म्हणलीस होय. ताई तू आता टेन्शन घ्यायचं नाही मी सगळं बघतोय ए भाऊजा आता अरे काय चाललंय माझ्या बहिणीला घरी काय घेऊन जात नाहीस तू? कदम हा वर्ण बुक्की हानीन अजून 1.5 फूट खाली चाल कळलं का मध्ये मध्ये पडू नका आमच्या नवरा बायकोची भांडणं आहे ती ना तुम्हाला माहिती का ही बाय काय त्रास देते मला ती अरे काय तर दिसते माझी बहीण काय कळलं तुम्हाला थांबा ही बॅग द्यावा लई धूळ साचली त्याच्या. अगे राहू दे ती राहू दे कशी केवढी धूळ साचली बघा. अरे नाही असू दे नाही बाई बघ केवढी स्वच्छतेची हे बाई केवढी काळजी आहे ना? माझ्यासारख्या अनोळखी माणसाची जर एवढी काळजी घेत असेल तर घरच्या माणसाची केवढी काळजी घेत असेल लय लय घेते नाही तर माझी बायको अरे घरात नुसता पाय ठेवला तरी पायाला कचरा लागतोय पाणी प्यायला असा गाला सुचायला का त्याच्या खाली गाळ असतोय एवढी बाई स्वच्छता असेल तू तिला तर बया लई घाण आहे याच्या. काय केलंस तू हे? अरे पैसे सगळे ओले केलेस तू. बया, त्या पुसून देते पुसून. आतमध्ये लई धूळ होती. पैसे ओले केलेस तू पुसून देते त्या. अहो काय पैसे ओलं केलं 4 वर्षात हिनं मला अक्का वाला केलाय आयुष्य ओलं करून टाकलं हिनं माझं पाक मतलब काय करते माहितीये का क्या? घरात जी दिसल नसल ती सगळी भांडी धुवून काढती सब गावल ती धुवून काढती कदम तुम्हाला सांगतो बाय काय करते माहितीये का काय करते आपण भाजीला फोडणी देतो की नाही हा. भांड्यात तेल टाकलं हा. पण ती भांड्यात तेलकट झालेलं का जातीन धुवून येते त्या दिवशी रविवारी मटणाचा रस्सा बनवला होता म्हणलं त्याच्या आईला मटण बनवलंय आज काय खरं नाही वडूच वाटीत रस्सा मटण दिलं चपाती बुडवायच्या आधी वाटी गायब सगळा रस्सा वाचला आणि मटण धुवून आणून ठेवलं परत काय आयुष्य आहे माझं सगळं धुतलेलं खायला घालते बाय चपाती धुतलेली भाकरी धुतलेली भात धुतलेला पार गिळगिळीत करून टाकला हिनं मला. तुम्ही माझं सांगताय तुम्ही आयुष्यभर घरामध्ये ते ड्रायव्हिंग करत असतात तेव्हा हा ते आता काय सवय आहे. सवय हा तुम्हाला सांगते टकलू भाऊ बे जरा वाका हो. तिथं काळं काहीतरी लागलंय ते निघत नाहीये. अरे काला नहीं वो बाल है बे बाल आहेत बंजर जमीन है लेकिन थोड़ी बहुत फसल है उसपे और ये क्या गिल्ला कपड़ा लगा दिए नहीं तो- सर्दा हो जाएगा ना मेरे को काय हो जाएगा सर्दी जुकाम सरदा हाँ फिर तो बिरयानी बनाओ क्या छिका मारते रहो उसमें अभी तुम्हाला सांगते हियो माणूस आहे ना त्याला जेवणाचं ताट वाढलं ना की असं स्टिअरिंग सारखं फिरवत बसते तर मग वरणात भात भाजी सगळा असा लागला होता मग खाते मग असं गिअर करायला हात करते तर सगळा तांब्या वाटी सगळं उडून जाते. तुम्हाला सांगते ओ भाऊ अरे थांबा. शादी के कपड़े है ना वो सॉरी बरं का मागे एकदा माझा भाऊ आला होता हो घरी.
आमचं घर कसं लहान आहे हा. ना तर त्यांना असं आमच्या पायालगत असं घालून दिलं होतं हंतरून. हा ठीक आहे ना. रात्री झोपत त्यांनी क्लच दाबला. मग काय असा दाबला तर पायाखाली मुंडी आली ना. मुंडी आई. मानाला पट्टा लावून फिरतोय तू आता. मानेला मग मानेला होय. वरनं 2 बुक्क्या मारीन आता. ए, तू काय सांगते ग भावाच्या मानाचं? हा माझ्या मामाला का कमरेला पट्टा लावून फिरायला लागतोय तेव्हा. मतलब क्या है अपने ये क्या नहीं है? तुमच्यात म्हणजे ठरवलंय का आठवल त्यानं घ्यायचं? मेरे को सब याद है. जिसका है उसने नहीं लिया तो मैं लूंगा फिर. तुम्हाला सांगतो माझा मामा हाँ माझा मामा रानात काम करून चिखलात भरून आला होता. हा मग हिनं मामाला बादलीत बुचकाळला. धुवून काढला मामाला माझ्या. बरं धुतला ठीक आहे. हा. धुतला असेल. धुवून दुरी वाळत टाकला त्याला आणि मागनं पाटाने चिमटा अडकवलाय. अरे गाडी निकालो ना. काय गाडी बिडी जाणार नाहीत ही बाई गेल्याशिवाय. कदम तुम्हाला सांगतो काय तुम दूर रहो. त्या दिवशी भांड्यात हात घालून बसली होती काहीतरी धुत होती. म्हणलं ए स्वीट्टी काय धुतीस ग? म्हणली पाणी धुती. अरे पाणी धुतेस बाई तू. ए पाणी धुतीस होय ग? पाणी कलिंगडा गप गुमान घरी जायचं आता. गप गुमान घरी जायचं इथनं. मी जाणार नाही घरी आधी सांगून ठेवते. हा ओ भाऊ इकडे बघा. थांब पक्का कलर रे. तो जाणार नाही. दुनिया में ऐसा कुठला भी साबण नाही जो ऐसा धो सके. जाणार नाही तो. Actually, these guys is absolutely right. Because dust is, but there is something. So, स्वच्छता अभियान. ए बाबू तू जीप बाहेर काढ. जीप बाहेर काढ. अहो आजूबाजूला लय फंबल पडले ती ती सांगितलं पाहिजे. हात ठेव. ओ भाभी. ओ भाभी. बाद में ना उसको खंगाल खंगाल के निचोड़ निचोड़ के धो डालो. लेकिन अभी गाड़ी निकालो. हिला घरी जायला सांग. अरे क्या घर को जाने को बोलो. उधर नहीं गया ना मैं तो मेरे को धोपट डालेंगे. उधर निकाह शुरू होगा ना. अरे घाबरा. सुरू नाही झालंय ना अजून. तिकडं माझ्या बहिणीचं आयुष्य तर सगळं पार वाटोळ होऊन चाललं. तुझं काय चाललंय? अरे क्या चल रहा तेरे को वक्त की नजाकत समझ रही क्या रे. मेरू को अरे उधर उनका पत्ता नहीं हिलेगा ना. इधर चावल की बोरी इधर है. ये देख ये इधर है ना. ये मसाले का डिब्बा है. ये मसाले का मैं क्या अचार डालू क्या अभी. बया अरे लय काळ आहे. एक मिनिट. माझ्या आवाज किती काय चाललंय तिथं. नाही घ्या की आता स्वच्छता पाहिजे होती ना. घ्या घ्या स्वच्छता. मसाला. अरे मसाले में ढस ढस पानी डाल दिया ना इसने. औरत है कि मटन की दुकान है ये. इधर दिमाग की जगह क्या भतरे है क्या. ए तुझ्या आईला गबस माया बायकोला काय बोलायचं नाही. ए ठेव खाली. अरे क्या ठेव खाली. पुसून देत होते. उसको भागे यहाँ से. अब मसाले का क्या करूंगा मैं. एक मिनिट इथं दे रे. वा 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 अतिशय युनिक असं स्वच्छता अभियान. मस्त मस्तच. सिद्धू काय म्हणशील? आधी तुमच्या सगळ्यांचं कौतुक करायच्या आधी सेटिंग डिपार्टमेंटचं एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. म्हणजे एसटी ज्या पद्धतीने ती लालपरी आणखीन एक काहीतरी सौंदर्य आलं या स्टेजला. ही लालपरी या स्टेजवर आल्यावर कमाल वाटतंय. आणि त्याचं मॅनरिझम म्हणजे ते डिटेलिंग आहे ना. म्हणजे ड्रायव्हर उडी मारूनच उतरतोय आणि कंडक्टर आपला आरामशीर उतरतोय वगैरे सगळं खूप छान होतं. सगळ्यांचं ट्युनिंग खूप छान होतं. म्हणजे एक टायमिंग वाईज कमाल होता तुम्ही. आणि एकदम मी म्हणतो की साफ सुथरा एकदम स्वच्छ परफॉर्मन्स होता तुमचा. खूप छान मस्त मजा आली. क्या बात आहे. थँक्यू सो मच गाईज.
मंडळी, अशाच हशा डाळ्यांमध्ये आपण पुन्हा एकदा चिंब भिजणार आहोत, पण पुढच्या भागात. तेव्हा तुम्ही बघायला विसरू नका. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संवाद.